नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 31 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. या राशीतील लोकांना आज सिगारेटपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे, कारण यामुळे तुमचा महत्त्वाचा वेळ खराब होऊ शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. आपल्या सामर्थ्यापेक्षा जास्त काम करणे तुमच्यासाठी नुकसानदायक सिद्ध होईल. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी व्यक्तींशी निकटचा संपर्क होऊ शकेल. उपाय: एक चांगले प्रेमजीवन प्राप्त करण्यासाठी घरात पिवळ्या फुलांचे झाड लावा आणि त्याचे पालन करा. वृषभ राशी. रिकाम्या वेळात तुम्ही काही पुस्तक वाचू शकता, तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे आनंद आणि समाधान वाटेल. तुमचे परिजन तुम्हाला सोबत घेऊन कुठल्या ठिकाणावर जाऊ शकतात, तथापि सुरुवातीमध्ये तुमची काही खास आवड नसेल, परंतु नंतर तुम्ही याचा भरपूर फायदा घ्याल. संध्याकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणीमधून निघू शकता. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. उपाय: नेहमी आपल्या शरीरावर आणि आपल्या जवळच्या खिशात कापडाचा पिवळा तुकडा ठेवा. पिवळा रंग एक चांगला मूड वाढवणारा आहे. मिथुन राशी. हा दिवस उत्तम दिवसांपैकी एक असतो. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकता, परंतु संध्याकाळच्या वेळी कोणी दूरचा नातेवाईक घरात येण्याने तुमचा प्लॅन बिघडू शकतो. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा जोडीदार दुखावला जाण्याची शक्यता आहे. तुमची चिंता आज तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यापासून थांबवू शकते. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो, त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. शुभ कार्याचे सोहळे तुम्ही घरीच केलेले चांगले ठरतील. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. उपाय: प्रेमसंबंधांना चांगले करण्यासाठी तांब्याचा कडा हातात घाला. कर्क राशी. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग
केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वतःकडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. शेजाऱ्याकडून ऐकलेले एखाद्या गोष्टीवरून तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. आजचा दिवस त्या उत्तम दिवसासारखा असेल जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांब वेळपर्यंत आराम कराल. यानंतर स्वतःला ताजेतवानेही वाटेल आणि याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे. इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका. जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडीनिवडी, गरजांचा विचार करा. त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल. जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते, आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. एका मित्राच्या समस्येमुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि त्याची चिंताही वाटेल. तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. उपाय: कौटुंबिक सुख मिळवण्यासाठी गोशाळेत 1.25 किलो धान्य दान करा. सिंह राशी: आज तुम्ही रात्रीच्या वेळी घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर फिरणे पसंत कराल. आजचा दिवस त्या उत्तम दिवसासारखा असेल जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांब वेळेपर्यंत आराम कराल. शारीरिक वेदना आणि तणावाचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. बिनबुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो, परंतु या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. मुलांसोबत वेळ घालवण्याची गरज आहे आणि त्यांना काही चांगली मूल्ये आणि त्यांच्या जबाबदाऱ्याविषयी काही सांगण्याचीही गरज आहे. उपाय: आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये अपवित्र नाणे फेका. कन्या राशी: दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. जर तुम्ही कुणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली, तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. आज तुम्ही घरात राहाल, परंतु घरातील समस्या तुम्हाला चिंतित करू शकते. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. कुणी जवळचा नातेवाईकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल. प्रियजनाबरोबर वेळ जाता जाणार नाही. उपाय: करिअरमध्ये उत्कृष्ट वृद्धीसाठी बांबूची टोपली, गरजू व्यक्तींना भोजन, चटई, मिठाई आणि दर्पण दान करा. तूळ राशी: तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यावर परिणाम होऊ शकेल. तुमचा संगी आज तुमच्यासाठी घरात काही सरप्राईज डिश बनवू शकतो, ज्यामुळे तुमचा दिवसाचा थकवा निघून जाईल. घरात काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. घरगुती वस्तूंची बेफिकीरपणे हाताळणी करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते.
या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. घरच्या आघाडीवर अडचण संभवते, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतात. उपाय: चिंचेच्या झाडाला नियमितपणे पाणी टाकल्यास आरोग्य उत्तम राहील. वृश्चिक राशी. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकता. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. कुटुंबासोबत बसून काही महत्त्वाच्या निर्णयाला शेवटचे रूप दिले जाऊ शकते. असे करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. पुढे जाऊन हा निर्णय लाभदायक सिद्ध होऊ शकेल. अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही आनंद साजरा कराल. जर तुमची धनसंपत्ती काही गोष्ट कोर्ट कचेरीत अडकलेली असेल तर आज विजय मिळू शकतो. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना 10 वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती कुणाला सांगू नका, कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसऱ्या कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. प्रियजनांसोबत सहलीला जाऊन मजा लुटा. उपाय: करिअरमध्ये उत्कृष्ट वृद्धीसाठी बांबूची टोपली गरजू व्यक्तींना दान करा. धनु राशी. तुम्ही आपल्या प्रेमिकेशी वाईट वागू नका. जर कुठल्या गोष्टीला घेऊन तुमच्यामध्ये त्यांच्याप्रती संशय आहे तर त्यांच्यासोबत बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता, पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील. कुटुंबासोबत बसून काही महत्त्वाच्या निर्णयाला शेवटचे रूप दिले जाऊ शकते. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीतून उधार चुकवावे लागू शकते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्येचा सामना करावा लागेल. घरातील संवेदनशील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. उपाय: झाडाच्या कुंडीत काळे किंवा पांढरे दगड ठेवा. मकर राशी. नातेवाईकामध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. कुठलेही काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरे काम करू नका. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला भविष्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल, परंतु स्वार्थी व लगेच चिडणाऱ्या व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते. परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. उपाय: तांब्याचा शिक्का
लाल धाग्यामध्ये ओवून गळ्यात धारण केल्याने तुम्ही ऊर्जावान राहाल. कुंभ राशी, तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. विना कुठल्या पूर्वसूचनेने आज तुमचा कोणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा किमती वेळ त्यांची खातिरदारी करण्यात व्यतीत होऊ शकतो. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल. आपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपल्या नातेसंबंधांना धक्का बसू शकतो. खुल्या मनाने विचार करणे आणि कोणाही बद्दलचे पूर्वग्रह सोडून देण्याने आपल्या या स्वभावावर मात करू शकता. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. वादविवाद, दुसऱ्यावर तोंड सुख घेण्याने इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. उपाय: तळलेली शेव कावळ्याला खाऊ घालून आनंदी व स्वस्थ राहा. मीन राशी, परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. वेळ कसा निघून जातो या गोष्टीचा अनुभव तुम्हाला आज कोणी जुन्या मित्रांसोबत भेट केल्यावर होऊ शकतो. तुम्हाला शांत ठेवणाऱ्या उपक्रमामध्ये स्वतःला गुंतवा. प्रलंबित देणी आपली सांपत्तिक स्थिती सुधारतील. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवून द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेवू नका. उपाय: आजी आजोबांशी आणि म्हाताऱ्या व्यक्तींची सेवा करून प्रेमीसोबत सामंजस्य कायम ठेवा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.